कदम आज आपण आहोत परभणी शहरामध्ये मराठा संघटनेचा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांची संवाद रॅली अवघ्या काही तासामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे आणि आपण पाहिलं असेल मराठा बांधवाबरोबरच माता भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने या संवाद रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर आपण वेगवेगळ्या भागामधून परभणीच्या आलेल्या माता भगिनी बातचीत करणार आहोत। तर आमच्या ताई आहेत, काय नाव आहे ताई तुमचं? नीता फंड। तुम्ही कुठून आलेला आहात? प्रॉपर परभणीमधून आलेला आहात। मग मला एक म्हणायचं की आपण तुम्हाला कसं वाटतं की बाबा आपण या रॅलीमध्ये आज सहभागी व्हावं, हे असं वाटण्यामागचं काय कारण आहे? एकजूट मराठा आणि जरांगे पाटलांना मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही रॅलीमध्ये सहभागी झालो। अंतिम रॅली आहे, या रॅलीचा रिझल्ट आम्हाला हवा आहे, यासाठी आम्ही एकजूट झालो। अगदी बरोबर ताईचं असं म्हणणं आहे की मराठा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा निस्वार्थी व्यक्तिमत्व जर मराठा समाजाला या ठिकाणी लाभलेला असेल आणि जर ते मागच्या 1 वर्षापासून म्हणजे कित्येक वर्षापासून या ठिकाणी तो हा लढा लढतायत, परंतु आपल्याला मागच्या 1 वर्षापासून माहिती झालं की ते मराठा आरक्षणाचा लढा लढतायत। मग जर ते निस्वार्थपणे काम करत असतील तर आपल्याला सुद्धा काय काम करायला म्हणजे आपल्याला एक खारीचा वाटा घ्यायला काय हरकत आहे? जरी आपली कामं आपल्यासाठी महत्त्वाची असतील, आपल्या लेकराबाळांचा अभ्यास आपल्यासाठी महत्त्वाचा असेल, तरी सुद्धा जर कोणी आपला निस्वार्थ व्यक्ती आपल्या मराठ्यांचं नेतृत्व करत असेल तर आपण त्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे। याच भावनेने तुम्ही या ठिकाणी इथं आलेला आहात। खूप छान वाटलंय की आपण या ठिकाणी मनातल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसऱ्या ताई आहेत, या ना ताई तुम्ही, काय नाव आहे ताई तुमचं? तुम्ही कुठून आलेला आहात? तुमच्यावरून आलेला आहे। तर तुम्ही सहभागी झालेला, तुम्ही म्हणजे गृहिणीच आहात का? तरी सुद्धा आपण या लढ्यामध्ये सहभागी झाल्या। तुम्ही कोण आहे तुमच्यासोबत? बरं बरं, आपण सगळ्याजण कुट्ट्यावरून आलेले आहेत आणि कुट्ट्या गावचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आताच एक अधिकारी झालेले आहेत म्हणजे आपल्या म्हणजे तुमची सून आहे तुमच्या गावची, त्यांनी आता एक अधिकारी झालेले आहेत। यांची बहीण म्हणजे या इरळाच्या आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी म्हणजे बघा त्यांना किती स्ट्रगल करावं लागलेलं आहे। काही म्हणजे त्यावेळेस त्यांचा रिझल्ट पाहिले तर छोट्या म्हणजे 1 मार्कावरनं 2 मार्कावरनं या ठिकाणी रिझल्ट गेलेत, पण स्वतःच्या मेहनतीवरती सुद्धा या ठिकाणी त्या लेवलवरती या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि शेवटी त्यांनी पद घेतलेलं आहे स्वतःच्या। आम्हाला एवढंच म्हणायचं तुमचं असं तुम्ही आरक्षणाबद्दल तुमचं काय म्हणतं की तुम्हाला काय वाटतं की आरक्षण जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी खारीचा वाटा असा जनतेसाठीच आहे। की आपण त्यांना सपोर्ट करावा। आम्ही कोणाच्या काहीच मागत नाही, तर आमचा हक्क आहे तो। बरोबर आहे, ताईचं असं म्हणणं आहे की दादांसारखं जर नेतृत्व आपल्याला लाभलं असेल तर निश्चितच आपल्याला आपल्या हक्काचं आरक्षण या ठिकाणी मिळायला ते भेटणारच आहे, सरकारला द्यावंच लागेल। माझ्या माता भगिनी जर आमच्या सोबत असतील तर निश्चित आपण ते आपलं हक्काचं आरक्षण मिळवण्याशिवाय ठिकाणी राहणार नाही। आणि जर याला कदाचित दादा असं म्हटले की आता आपल्याला मुंबईला जायचंय तुमची सर्वांची तयारी आहे का? तयारी आहे। याच्या अगोदर माता भगिनी सुद्धा आल्या होत्या परंतु त्यांची संख्या कमी होती, परंतु आता सगळ्यांची तुमची भावना झाली आहे मुंबईला सुद्धा जाण्याची गरज पडली तर हे मुंबईला सुद्धा जायची तयारी या ठिकाणी सर्व आमच्या मराठा बांधवाची तर आहेत, पण बहिणी सुद्धा या ठिकाणी तयार झालेल्या आहेत। आपण पाहिलं असेल की आणखी ताई आहेत, काय नाव आहे ताई तुझं? कोणत्या शहरामधून आलेली? परभणी जिल्ह्यातूनच आलेली आहे, 4 गावावरून आलेली। तू एकटी आली तर तुझ्या मैत्रिणी सुद्धा आलेल्या आहेत सगळ्या गावातल्या? किती जणी आला तुम्ही? एवढ्या सगळ्यांसोबत आले। तुम्हाला आज शाळेला सुट्टी होती तरी सुद्धा म्हणजे अभ्यास असताना सुद्धा तुम्ही आलाय, काय कारण आहे येण्यामागचं? आम्हाला आरक्षण पाहिजे यासाठी आम्ही दादांच्या पाठीमागे दादांना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलेला आहात। कोणत्या वर्गात शिकते? 12वीला शिकते। ताई तू कोणत्या वर्गात आहे? तुम्ही पाहिलं असेल आमचा एक लहान बच्चा सुद्धा आलेला। पिल्या काय नाव आहे तुझं? आर्यन। कोणत्या वर्गात आहेस तू? 4थ्या वर्गाला आहे। 4थीमध्ये शिकणारं सुद्धा या ठिकाणी लेकरू आमच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आमच्यासोबत आलेला आहे। त्यामुळे सरकारला विनंती आहे आता या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आमची सगळे सोयरीची जी मागणी आहे ती या ठिकाणी आपण मान्य करण्याचा प्रयत्न करावा। ताईला काही बोलायचं बोला ताईची?